जागतिक घरेलू कामगार दिनानिमित्त कल्याणमध्ये मानवी साखळी। जागतिक घरेलू कामगार दिनानिमित्त देशभरातील घरेलू कामगारांसाठी कायदा व्हावा या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे घरेलू कामगार महिलांनी कल्याणमध्ये मानवी साखळीद्वारे स्वागत केले। कल्याण पश्चिमेतील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाजवळ ही मानवी साखळी करण्यात आली। आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेने 16 जून हा जागतिक घरकामगार दिन म्हणून घोषित केला आहे। 4 मार्च जागतिक महिला दिनाप्रमाणे 16 जून हा जागतिक घरकामगार दिन घरकामगार महिला देशभरात साजरा करतात। सर्वोच्च न्यायालयाने देशभरातील घरकामगारांसाठी सामाजिक सुरक्षा देणारा कायदा व्हावा असा निवाडा दिला आहे। या निवाड्याने घरकामगार महिलांमध्ये प्रचंड आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले। या आनंदी निवाड्याचे स्वागत देशभरातील घरकामगार महिलांनी पुष्प देऊन सर्वोच्च न्यायालयाचे आभार व्यक्त केले। त्याचप्रमाणे कल्याण परिसरातील सुमारे 300 घरकामगार महिलांनी जागतिक घरकामगार दिन शुभेच्छा संदेश मानवी साखळीद्वारे सर्वोच्च न्यायालयाचे आभार व्यक्त करत या जागतिक घरकामगार दिनाचा संदेश जनतेमध्ये पोहोचवला। यावेळी लक्ष्मी नाईक, पुष्कराज शिरधनकर, वैशाली कांबळे, मीरा सपकाळे, भावना वाघमारे, प्रणाली जाधव, ज्ञानेश पाटील आदी पदाधिकाऱ्यांसह महाराष्ट्र राज्य घरेलू कामगार समन्वय समितीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते। महाराष्ट्र अपडेट 24 साठी कुणाल म्हात्रे, कल्याण। सर्वप्रथम या जनतेला आणि सर्व घरकामगार बहिणींना या आजच्या कालच्या 16 जून आंतरराष्ट्रीय घरकामगार दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा। आणि या महाराष्ट्र राज्य घरेलू कामगार समन्वय समितीचा आज संदेश साखळी मोहीम जी सुरू झालेली आहे त्याचा प्रमुख उद्देश आहे की ह्या 16 जून आंतरराष्ट्रीय घरकामगार दिनाच्या निमित्ताने या वर्षी सर्वात महत्त्वाची गोष्ट जी घडली ती ही की सर्वोच्च न्यायालयाने देशाच्या आपल्या घरकामगार बहिणींना सामाजिक सुरक्षा मिळावी, म्हणजे तिला पेन्शन मिळावी, तिला आरोग्य विमा मिळावा, तिला आजारपणाचा खर्च मिळावा, तिला अपघात विमा मिळावा आणि तिला राहायचं घर मिळावं, तिला कुटुंबाला आधार मिळावा, आरोग्य संरक्षणाचा अशा अर्थाने एक सर्वोच्च न्यायालयाने निवाडा दिलेला आहे। आणि सर्वोच्च न्यायालयाने येत्या 6 महिन्यामध्ये आपल्या केंद्र सरकारला त्या पद्धतीची समिती निर्माण करायला सांगितलेली आहे। त्या समितीची रचना अशी आहे की श्रम आणि रोजगार मंत्रालय, महिला आणि बाल कल्याण मंत्रालय, त्याचबरोबर विधी आणि न्याय मंत्रालय आणि श्रम आणि रोजगार मंत्रालय अशांनी मिळून एक समिती स्थापन करायची आणि 26 जुलैच्या आत त्या समितीचा अहवाल येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये संसदेमध्ये ठेवायचा आहे, जेणेकरून या पावसाळी अधिवेशनामध्ये घरकामगारांसाठी देशामध्ये पहिल्यांदा एक केंद्रीय कायदा निर्माण होईल आणि घरकामगारांच्या पेन्शनचा मार्ग मोकळा होईल। अशा प्रकारे तो निर्णय दिलाय तो घरकामगार बहिणीच्या आयुष्यामध्ये कलाटी देणारा, त्यांचं पुढचं भविष्य शाश्वत करणारा, निश्चित करणारा असा ऐतिहासिक निर्णय आहे। त्यामुळे आम्ही सर्वप्रथम महाराष्ट्र राज्य घरेलू कामगार समन्वय समितीच्या वतीने सर्व मान्य सर्वोच्च न्यायालयाचे आभार व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून या सर्व आपल्या घरकामगार बहिणींना आणि भारतीय जनतेला या 16 जून आंतरराष्ट्रीय घरकामगार दिनाच्या शुभेच्छा देतो आणि पुनश्च सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानून मी माझे 2 शब्द। माझं नाव ज्ञानेश पाटील, मी महाराष्ट्र राज्य घरेलू कामगार